नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. हे बघा, मस्त असं तुम्ही आईस्क्रीम म्हणा, ब्रेड म्हणा किंवा केक म्हणा, त्यामध्ये घालणारी तुटी फुटी असते त्याची रेसिपी मी आपणास करून दाखवणार आहे. पपईचा वापर करून करणार आहे. कलिंगडची पण लोक आता करतात, पण मी पपईचा वापर करून ओरिजिनल अशी आपणास तुटी फुटी करून दाखवणार आहे. तर हे बघा, छान अशी मी तुटी फुटी केलेली आहे. तर त्याला आपण आता ही रेसिपी पाहायला घेऊया. त्यासाठी काय केलं, मी एक छोटासा पपई घेतलेला, जास्त मोठा घेतलेला नाही, मीडियम साईजचा पपई घेतलेला आहे. पपईचा असा डीक काढून घ्यायचा कापून झाल्याच्यानंतर, आणि नंतर आपल्याला ह्याची सालं काढून घ्यायचे. तुम्ही कट केल्याच्यानंतर सालं काढायला वेळ लागतो, म्हणजे अक्का असताना सालं काढून घ्या, जेणेकरून काय माहिती आहे, पटापटा आपल्याला ना ही सालं काढली जातात. आणि कापलं ना का तुम्हाला वेळ लागतो सालं काढायला, त्याच्यामुळे अक्का असताना अशा प्रकारे ही सालं काढून घ्यायची. कारण सालं काढत असताना त्याचा जो डीग असतो ना, बुळबुळीतपणा असतो त्याला पपईला आपल्या, त्याच्यामुळे तुमचा हात वगैरे सटकू शकतो. तर सांभाळून तुम्ही सालं काढा, सुरी वगैरे लागू शकते. तर अशा प्रकारे सालं काढून झाल्याच्यानंतर कट करून आतील बिया वगैरे असतील ना, ते आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत. बिया साफ करून गेल्याच्या नंतरच आपल्याला ह्यामध्ये तुम्हाला मोठ्या छोट्या काय फोडी काढायच्या असेल त्या काढून घ्यायच्या. तर हे बघा, मस्त असा हा पपई पिकण्यासारखा होता. तर आता म्हणजे बऱ्यापैकी असा कच्चा आहे, जास्त पण असं हे नाही, आणि गोड असा पपई आहे. त्याच्यामुळे तुम्ही कमी साखरेच्या पाकात जरी केलात ना, खाऊन बघायचा. त्यामुळे जास्त साखर नाही घातली तरी चालेल. आता बिया काढून झाल्याच्यानंतर अशा उभ्या कट करून घेतल्याच्यानंतर आतला जो भाग असतो ना, थोडासा तो पण काढून घ्यायचा. थोडासा नरम असतो तो, किंवा तो बियाला टच असतो ना, त्याच्यामुळे त्याची जे चरचरीतपणा दिसतो, त्याच्यामुळे तो भाग काढून घेतल्याच्यानंतर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला फोडी करून घ्यायचे. मोठ्या फोडी केल्या तर बऱ्या पडतात, जास्त पण छोट्या केल्या ना तर एकदमच ते आपली जी त्रुटी फुटी आहे ना, एकदमच बारीक दिसणार. त्याच्यामुळे थोड्याशा मोठ्या फोडी करायच्या. आता मी अशा प्रकारे बाकीचे जेवढ्या ही अक्का पपई आहे ना, त्याची त्रुटी फुटी करून घेते. दिसताना तुम्ही कापल्याला का भरपूर वाटणार, नंतर ते आळून सुकून आहे ना जराशाच होतात. तुम्हाला जर जास्त फुटी फुटी करायची झाली तर तुम्ही 2 पपईचा वापर करू शकता. आता मी तुम्हाला एका पपईचा वापर करून दाखवला आहे, जेणेकरून आता आपण गरमीच्या सीझनमध्ये आईस्क्रीम वगैरे करू ना, त्याच्यासाठी वापर ह्या तुटीफुटीचा पण होतो. त्यामुळे तुम्हाला आता ही मी प्रथम तुटीफुटीची रेसिपी करून दाखवते. तर हे बघा, व्यवस्थित असे आपण सगळं कापून बिपून घेतल्याच्यानंतर एका कढईमध्ये आपण आता काय केलेलं आहे, पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आणि ह्यामध्ये आपल्याला बरोबर मी टाईम लावून 10 मिनटं असं चांगलं शिजवून घेतलं. जास्त शिजवलं तर मेन पण होऊन जातं, त्यामुळे जास्त शिजवायचं नाही, फक्त 10 मिनटं बरोबर यामध्ये शिजवून घ्यायचं. आणि बघा, व्यवस्थित असं शिजवायला द्यायचं, पण मध्ये मध्ये आपल्याला हे असं ढवळून घ्यायचं, जेणेकरून खालची बाजू वरची बाजू व्यवस्थित अशी शिजली जाते. आणि बऱ्यापैकी हे बघा, पाणी पण आटलं गेलेलं आहे आणि 10 मिनटं बरोबर आपल्याला हे शिजवून घेतलेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करून हे गाळून घ्यायचं आहे, कारण आपल्याला नंतर साखरेच्या पाकामध्ये ह्याला शिजवायचं आहे. त्याच्यामधलं ह्याच्यातलं पाणी गाळून घेऊन आपल्याला व्यवस्थित नंतर पुढची प्रक्रिया करायची आहे. आता हे मी सर्व काढून घेते. आणि आता पुन्हा त्याच कढईमध्ये आपल्याला 1 वाटी साखर तर 2 वाटी पाणी घालून आपल्याला ह्यामध्ये ह्या पपईच्या ज्या फोडी आहेत त्या आपल्याला घालून व्यवस्थित 10 मिनटं नाही, ह्याला मग थोडासा जास्त वेळ लागतो, कारण काय माहिती आहे, थोडासा ते पाकाला चिकचिकीतपणा येईपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे. आता काय माहिती आहे, ह्यामध्ये साखर घालून घेतली, ती साखर विरघळल्याच्या नंतरच आपल्याला ह्या ज्या पपईच्या फोडी आहेत ना, ह्या घालून घ्यायच्या. तर आता हे आपण मी पपईच्या फोडी सर्व ह्यामध्ये घालून घेतल्या. आणि आपल्याला ह्यामध्ये साखरेचा पाक थोडा चिकचिकीत होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं, म्हणजे थोडंसं ह्यातलं पाणी पण आटून जातं. आणि आपल्याला ह्या फोडी आहे ना, मस्तपैकी त्यामध्ये ही साखर अशी चांगली मुरली जाते. तर जवळजवळ 10 ते 15 मिनटं मग होऊन जातात. शिजवताना फक्त आपल्याला आधी शिजवताना 10 मिनटं बरोबर शिजवायचं, आणि नंतर आहे ना, साखरेच्या पाकामध्ये साखर मुरेपर्यंत आपली चिकचिकीत होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं. तर हे बघा, बऱ्यापैकी बघा पाणी आटलं गेलेलं आहे आणि ह्याला आता चिकचिकीतपणा आलेला आहे. आणि जास्त पण हे करत बसायचं नाही, नाही तर काय माहिती आहे, साखरेचे कण तयार होतात. तुम्हाला जर वाटतं साखरेचे कण तयार होतं, तुम्ही थोडंसं लिंबाचा रस घातला तरी चालतं, पण मी काय वापर केलेला नाही. मी जास्त असं एकदमच चिकचिकीत होऊ दिलेलं नाही. व्यवस्थित असं जरासं चिकचिकीत झालं ना, तसं मी गॅस बंद करून घेतला. आणि आता आपल्याला हे दुसऱ्या पॉटमध्ये 4 भांड्यामध्ये तुम्हाला जसा कलर लावायचा आहे तसा त्याप्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या बारक्या बारक्या पॉटमध्ये तुम्हाला हे काढून घ्यायचं आहे. तर आता हे मी अशा प्रकारे हे बघा, चाळणीचा हे वापर करून, म्हणजे जेणेकरून काय माहिती आहे, जो साखरेचा पाक आहे ना, खाली व्यवस्थित निचळला जातो. तर हे मी सर्व अशा प्रकारे पुन्हा हे जसं अगोदर काढलं आहे तशाच प्रकारे आता पण हे काढून घेते.
आणि ह्याच्यातला साखरेचा पाक आपल्याला फेकायचा नाही, त्याचा पण वापर करायचा असतो. हे पुढे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा. तर आता हे बघा, हे आता थोडंसं थंड होऊ देते. थंड जरासं झाल्याच्या नंतर मी आता हे 4 पॉट घेतलेत, जेणेकरून काय माहिती आहे मला 4 कलर द्यायचे आहेत, त्याच्यामुळे मी 4 घेतलेत. तुमच्याकडे जे कलर अवेलेबल असतील किंवा तुम्ही असं एखादा कलरला म्हणजे एका पॉटला तुम्ही कलर नाहीच वापरला तरी पण ते छान दिसतं आणि बाकीच्याला कलर वापरला तरी पण ते छान दिसतं. आता प्रत्येक ह्याच्यामध्ये 2-2 थेंब मी व्हॅनिला इन्सेन्स घालून घेतले. व्हॅनिला इन्सेन्समुळे काय माहिती आहे छान चव येते. तुमच्याकडे ऑरेंज फ्लेवरचं असेल किंवा आणखीन कोणत्या फ्लेवरचं असेल तरी तुम्ही वापरू शकता. आता हा मी येलो कलर घालून घेतला आहे. नंतर आपल्याला रेड कलर वापरायचा आहे, मग ग्रीन कलर वापरायचा आहे, मग ऑरेंज कलर वापरायचा आहे. अशाप्रमाणे हे कलर घालून आपल्याला नंतर वेगवेगळ्या चमच्याचा वापर करून ते सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे, जेणेकरून सर्व फोडींना हा कलर लागला जातो. तर आणि बघा ह्या अशा पद्धतीमध्ये आता आपण पूर्वी बनपाव म्हणा किंवा एखादा ब्रेड म्हणा किंवा आईस्क्रीम बिस्क्रीममध्ये किंवा आपल्याला श्रीखंडामध्ये अशा त्रुटीफुटी मिळाल्या की आपण पण लहानपणी खूप खुश व्हायचो. तर त्याच त्रुटीफुटी आपण घरात बनवल्या आणि मुलांना वेगवेगळ्या पदार्थामध्ये तुम्ही घालून पदार्थ दिलात, मुलं पण छान खुश होतील. म्हणजे घरातल्या घरात कमी खर्चामध्ये छान अशी आपली ही रेसिपी होऊन जाते. तर मंडळी तुम्ही बघा अशा प्रकारे नक्की त्रुटीफुटी बनवा आणि तुम्ही आता येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये आता ही मुलांना सुट्टी पडलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आईस्क्रीम करून द्या, कुल्फ्या करून द्या, केक करून द्या किंवा वेगवेगळे गोड आप्पे करून द्या. त्याच्यामध्ये तुम्ही त्रुटीफुटीचा वापर करू शकता. आता हे बघा मी साखरेचा पाक ठेवलेला ना, आता हा आपल्याला एक एक चमचा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि मंडळी आता हे मी रात्री करायला घेते आणि रात्रभर म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आपल्याला हे असंच ठेवायचं आहे. आणि एखाद दुसरा साखरेचा पाक उरला तरी पण नंतर ज्या वेळेला आपण ही त्रुटीफुटी बाटलीमध्ये भरून ठेवतो ना एकत्र करून, त्यामध्ये मग तुम्ही घालून घेतलात तरी चालेल, कारण आपण आधी सुकवून घेतलेलं असतं, त्याच्यामुळे पुडींचा कलर इकडे तिकडे लागत नाही. अशा पद्धतीमध्ये केलात तरी चालेल. तो व्हिडिओ मी केला नाही बाटलीत भरून हे करताना, पण तुम्हाला सांगते तसं मी प्रकारे बाटलीमध्ये भरून ठेवलेलं आहे. आणि आता हे बघा रात्रभर आता हे मी ठेवणार आहे आणि आपल्याला हे सकाळी बघायचं आहे, जेणेकरून हा जो कलर आहे ना आपल्या ह्या पपईच्या फोडीला छान असा लागला जातो आणि त्रुटीफुटी दिसायला पण छान जाते. अशामुळे तर मुलं मग कोणताही पदार्थ खाण्याला अट्रॅक्शनमध्ये येतात आणि ती मुलं आवडीने पदार्थ खातात. मग अशा प्रकारे आपण आहे ना घरात बनवलेलं एक नंबर उत्तम होतं. तर आता हे मी झाकून ठेवते आणि आपल्याला सकाळी बघायचं आहे, जेणेकरून छान असा कलर लागला जातो. तर आता ही सकाळ झालेली आहे. तर हे बघा मस्त असा आपला हा त्रुटीफुटीनं छान असा कलर लागलेला आहे. आता आपण सर्व कलर असे पुन्हा एकत्र बघायचे, व्यवस्थित लागले गेले काय, छान असं चमच्याने परतून घ्यायचे. आणि हे बघा वेगवेगळ्या ह्याला वेगवेगळा कलर लागलेला आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे, चाळणीचा किंवा जाळीचा वापर करून किंवा तुम्ही टिश्यू पेपर म्हणजे प्रत्येक प्लेटवरती एक छोट्या छोट्या प्लेटवरती जरी तुम्ही टिश्यू पेपर ठेवला आणि टिश्यू पेपरवरती घालून घेतलात तरी पण चालेल. मी काय करते आता हे 3 कलरचे जे आपण त्रुटीफुटी केलेले आहे ते एका चाळणीवरती घालून, हिरव्या कलरची त्रुटीफुटी वेगळ्या चाळणीवरती घालून, कारण माहिती आहे हिरवा कलर परत पिवळ्याला हे झाला ना तर त्याला तो लागून जातो. तसं काय फरक पडत नाही आहे, त्रुटीफुटीचे कलर सगळे एकसारखे होतात, पण आपण कशाला म्हणून करा. त्याच्यामुळे वेगळ्या चाळणीमध्ये हिरव्या कलरचा घालून बाकीचं असं एकत्र घालून किंवा तुम्ही टिश्यू पेपरवरती घालून जरी केलात तरी चालेल. टिश्यू पेपरवर घातलं तर निघताना थोडासा वेळ लागतो, त्याच्यामुळे अशा प्रकारे चाळणीमध्ये घातलात ना तर तुम्हाला जरा बरं पडेल. तर आता हे मी चाळणीमध्ये घालून आता व्यवस्थित आपल्याला त्याचं पाणी हे गळून गेल्याच्या नंतर जो पाक आहे ना तो खाली गेल्याच्या नंतर आपल्याला नंतर पूर्ण ताटलीमध्ये 2 दिवस घरामध्ये मी हे फॅनवरती छान असं सुकवून घेणार आहे, जेणेकरून व्यवस्थित असं सुकलं जास्त पण असं कडक करायचं नाही मंडळी. कारण काय माहिती आहे, जर आपण तुम्ही बाटलीमध्ये ठेवताना जर साखरेचा पाक जर उडवलात ना तर एखाद चमचा पाक घालून तुम्ही जर नरम करत ठेवलात ना आणि फ्रीजमध्ये ते बरेच दिवस राहतं, तुम्हाला काही पदार्थ करताना ते तुम्हाला वापरता येतं. तर हे बघा असं मी नंतर चाळणीवरचं काढून मी छोट्या ताटामध्ये असं सुकत ठेवलेलं आणि 2 दिवस फॅनवरती सुकवलं. मी उन्हामध्ये वापर केलेला नाही आहे, मला जास्त असं कडक करून ठेवायचं नाही आहे, त्याच्यामुळे मी उन्हाचा वापर न करता छान असं सुकवून घेतलेलं आहे. मंडळी आपण पण नक्की करा, खूप छान झालेलं आहे. तर हे बघा मंडळी छान अशी मी आपणात पपईची त्रुटीफुटी करून दाखवलेली आहे. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते. आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा आणि स्वस्त राहा
आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. आपल्या मुलांना आवडेल असे पदार्थ घरात करून तुम्ही बनवलात तर तुम्हाला पण केल्याचं समाधान.